नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत काटेकी टक्कर पाहायला मिळेल असं वाटलं होतं. परंतु विधानसभा निवडणुकीच्या निकालातून महायुतीला बहुमत मिळाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाहिजे तशी चांगली कामगिरी करता न आल्याने पुढील निवडणुका स्वबळावर लढवण्याचा सूर महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आणि काँग्रेसमध्ये पाहायला मिळाला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप देखील झाले. या सगळ्यावरून महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात होती. अशातच आता बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी फुटणार असल्याचा दावा केलाय. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या. याविषयीच आपण या व्हिडिओतून सविस्तराने जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रुचिता. न्यूज अनकटच्या #राजकारणमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे महाविकास आघाडीत जागा वाटपावेळी शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये खटके उडाल्याचे आपण सर्वजण जाणून आहोत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे खापर सुद्धा एकमेकांवर फोडण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांनी दिल्लीत पक्षाच्या खासदार आणि आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आपण सत्तेत गेलं पाहिजे असा मतप्रवाह दिसून आला होता. परंतु यावरून देखील पक्षात दोन गट पडल्याचं बोललं गेलं होतं. शरद पवार गटाने आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवून भाजपसोबत सत्तेत सामील व्हावं असं एका गटाचं म्हणणं होतं, तर दुसऱ्या गटाला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील व्हावं असं वाटत होतं. या बैठकीमध्ये शरद पवार गटाच्या जवळपास सगळ्याच आमदार आणि खासदारांची भूमिका ही आपण सत्तेत सामील झालं पाहिजे अशी होती. त्यानंतर गेल्या महिन्यात दिल्लीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आणि भाजपच्या एका केंद्रीय नेत्याची बैठक पार पडल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष भाजपसोबत हात मिळवणी करणार की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सामील होणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात होते. आतापर्यंत महाविकास आघाडीत फूट पडणार अशा चर्चा होत्या. परंतु आता बच्चू कडू यांच्या दाव्यामुळे या चर्चा खऱ्या ठरणार का आणि खरंच महाविकास आघाडीत फूट पडणार का असा प्रश्न संपूर्ण राज्याला पडलाय. ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी कदाचित लवकरच केंद्रात भाजप बरोबर दिसतील असं सूचक विधान बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना केलंय. बच्चू कडू यांच्यासहच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा केलाय. शिवसेना ठाकरे पक्षाचे 4 आमदार आणि 3 खासदार तसेच काँग्रेसचे 5 आमदारही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटून गेल्याचा दावा उदय सामंत यांनी केला. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस फुटणार असून येत्या 3 महिन्यात अनेक आमदार आणि महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारणार असल्याचं सामंतांनी म्हटलंय. बच्चू कडू आणि उदय सामंत यांच्या दाव्यावरून आता खरंच महाविकास आघाडीत फूट पडली तर काय? आपण मागे वळून पाहिलं तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीला बहुमत मिळालं होतं. परंतु मुख्यमंत्री पदावरून वाद झाले आणि यामुळेच शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत गेल्याने राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. महाविकास आघाडीत फूट पडली तर राज्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात आणि याचा थेट परिणाम प्रशासनावर होऊ शकतो. महाविकास आघाडीत फूट पडली तर जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होईल. याशिवाय महाविकास आघाडीत फूट पडून वेगळे झालेले पक्ष पुन्हा एकदा नवीन आघाडी राज्यात निर्माण करू शकतात. त्यामुळे आता पुन्हा राज्यात राजकीय उलथापालथ झाली तर मतदार राजाने दिलेल्या मतांचं काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय. महाविकास आघाडीत खरंच फूट पडणार की पुन्हा एकदा चर्चा अफवा ठरणार हे पाहणं महत्त्वाचं राहील.